हॅलो फ्रेंड्स, एम एस आरी वर्क क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या क्लासमध्ये आपण शिवरात्रीसाठी काही खास पाहतो आहे, ज्यामध्ये की आहे बेलपत्रमध्ये आपण फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. तर इथे सगळ्यात अगोदर तर हे पाहून घ्या तुम्ही कशा पद्धतीने बेलपत्र होणार आहे आणि हे बेलपत्र तुम्ही कुर्तीवर ब्लाऊजवर करू शकता. सगळ्यात अगोदर हे आपण ट्रेस करून घेणार आहोत. इथे मी ट्रेसिंगसाठी मोबाईलवरूनच घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याची प्रिंटआउट देखील काढू शकता आणि हे जसं दिसत आहे त्याच टाईपमध्ये मी इथं ट्रेस करून घेते. ट्रेस करताना पेन्सिलचा किंवा तुम्ही व्हाईट पेन्सिलचा देखील यूज करू शकता. ज्या काही आपल्या ग्लास पेन्सिल असतात त्याने खूप छान अशी मार्किंग होते. आता हे नॉर्मल फॅब्रिकवर आपण फक्त स्टुडंटला प्रॅक्टिससाठी म्हणून घेतलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही कलर वगैरे चेंजेस हवे असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हे खास महाशिवरात्रीसाठी खूप सिंपल आहे. यासाठी असं नाही की तुमचा क्लास झालेलाच हवा आहे. जर तुम्ही नवीन असेल क्लासमध्ये तरी देखील करू शकता. तुम्ही क्लास केलेला नाही बट फक्त करायची इच्छा आहे तरी देखील तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पाहून देखील नक्कीच करू शकता. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा. इथे आता आपलं बोलता बोलता कंप्लीट देखील ट्रेसिंग होत आलेली आहे, पाहू शकता. ट्रेसिंग करताना जे काही त्याचे छोटे छोटे पॉईंट्स असतात ते देखील नोट डाऊन करायचे आहेत. आता ही व्यवस्थित अशी मार्किंग झाली आहे. मार्किंग झाल्यानंतर याच्यासाठी आपण कलर्स यूज करणार आहोत, ज्यामध्ये की राऊंड ब्रश यूज करायचे आहेत. राऊंड ब्रशमध्ये नंबर 1 आणि 2 असे आहेत. ग्रीन कलर, व्हाईट कलर आणि सॅप ग्रीन कलर हे 3 कलर्स आहेत. आणि अजून आपल्याला याच्यामध्ये येलो कलर देखील शेडिंगसाठी लागणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी डार्क ग्रीन कलर घेतला आहे. हा जो डार्क ग्रीन कलर आहे, डार्कवाला ग्रीन, सॅप ग्रीन नाही, हा जो ग्रीन कलर आहे प्लेन, तो पूर्ण अशा या लीफमध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. फिलअप करताना तुम्हाला मेन म्हणजे फॅब्रिक कसा सेट करायचा, फॅब्रिकवरती कलर जातील का, हे सगळे जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला त्याच्यावरती देखील एक व्हिडिओ आपण नक्कीच करू. जसे की आरी वर्कमध्ये किंवा फॅब्रिक पेंटिंगचा जो काही आपण ब्लाऊज करतो आहे, कुर्ती करतो, त्याचा कलर जातो का, हा मेन क्वेश्चन असतो. सो त्याच्यासाठी फॅब्रिक कसं सेट करायचं आहे, कलरमध्ये कुठलं लिक्विड यूज करायचे, हे असे खूप छोटे छोटे पॉईंट असतात जे तुम्हाला क्लास केल्यानंतर समजतात. परत शेडिंगला कुठली शेडिंग कुठल्या वर्कमध्ये जाते, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स असतील किंवा छोटे छोटे पॉईंट्स असतील, हे सगळे तुमच्या क्लासमध्ये क्लिअर होतात. त्यासाठी तुम्हाला जर फॅब्रिक पेंटिंगची ऑनलाईन 1 मंथचा क्लास जॉईन करायचा असेल तर वर दिलेला जो नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट लवकरात लवकर रजिस्टर करू शकता. इथं आता मी हे राऊंड ब्रशनं एक लीफ कवर होत आला आहे. जसं आपण एक लीफला कवर केलं आहे सेम तसंच हे जे बाकीचे 2 छोटे छोटे लीफ आहेत, म्हणजेच बेलपत्राची पानं आहेत, त्यांना देखील पेंट करून घ्यायचं आहे. इथे आता पूर्ण लीफला ग्रीन कलर झाला आहे. त्यानंतर आपल्याला शेडिंग करायची आहे. तर शेडिंगसाठी इथं मी येलो कलरचा यूज केला आहे. तुम्ही हवं तर जर तुमच्याकडे येलो कलर नसेल तर तुम्ही त्या जागेवरती व्हाईट कलर घेऊ शकता. इथे येलो कलरने काय होतं, खूप छान शेडिंग होतं आणि रिअल असा इफेक्ट त्यामध्ये तयार होतो. पहा, इफेक्ट देखील तुम्ही पाहून घ्या की कसा आला आहे. खूप छान. आणि ब्लेंड व्यवस्थित करायचं. ब्लेंड करताना अजिबात त्यामध्ये लाईन किंवा कलर डार्क दिसतोय किंवा हा वेगळाच पॅच दिसतोय, ग्रीनवाला वेगळाच पॅच दिसतोय, असं कुठलंही झालं नाही पाहिजे. त्यासाठी आपला ज्यावेळेस ग्रीन कलर हा थोडासा नॉर्मल ओला असतो त्यावेळेलाच हा येलो कलर त्यामध्ये मिक्स करायचा, जेणे की अशी शेडिंग तुमची तयार होईल. पाहू शकता, अजिबात पॅच दिसणार नाही, पॅची वर्क दिसत नाही तुमचं, अगदी नीट अँड क्लीन दिसतं. आतमध्ये आता शेडिंग तर करून झाले आहे. त्यानंतर जो कलर घ्यायचा आहे तो आहे हा डार्कवाला सॅप ग्रीन कलर. आणि या सॅप ग्रीन कलरनेच पूर्ण लीफला आउटलाईन घ्यायची राऊंड ब्रशनं. आउटलाईन घेताना लाईन खूप जास्त छोटी पण नको आहे, एकदम मिडियम साईजमध्ये घ्या. आणि हे पूर्णच लीफला घ्यायची आहे या सॅप ग्रीन कलरनं आउटलाईन. आता सॅप ग्रीन कलरनं आउटलाईन तर सगळीकडे घेतली आहे. त्यानंतर तो सॅप ग्रीन कलर घ्यायचा, पण आता ब्रशवरती कमी घ्यायचा कलर. आणि त्याच कलरनं आतमध्ये ज्या छोट्या छोट्या पानाच्या आतमध्ये त्याच्या लाईन असतात पहा, त्या लाईन देखील आपण इथेच करणार आहोत याच सॅप ग्रीन कलरनं. जर तुमच्याकडे सॅप ग्रीन कलर ऑप्शनमध्ये पण नाहीच असेल तर तुम्ही
डार्क ग्रीन जो आपण अगोदर यूज केला तो आणि हलकासा त्यामध्ये ब्लॅक कलर मिक्स करायचा. दोन्हींचं मिक्स केलं नंतर त्याने पण तुम्ही आउटलाईन पण घेऊ शकता आणि या आतमधल्या लाईन्स पण करू शकता. जसं आपण फर्स्ट या लीफमध्ये आउटलाईन करणार आहोत तेच सेम तुम्हाला खालचे जे छोटे छोटे लीफ आहेत म्हणजे पानं आहेत त्याच्यामध्ये पण आउटलाईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इथं आपलं हे जे लीफ आहे म्हणजेच बेलपत्र आहे हे कंप्लीट झालं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.